डोंगराळ प्रदेशात प्रवास करताना विकीने ए ते बी हे अंतर चढणीचे असल्यामुळे ताशी 35 किलोमीटर याप्रमाणे कापले. परतीचा उतरणीचा प्रवास करताना त्याचा वेग दर ताशी 63 किलोमीटर होता. तर त्याचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी किलोमीटरमध्ये दर्शवणारी संख्या निवडा. पर्याय पहिला आहे, अंतर दिलेले नसल्यामुळे सरासरी निश्चित करता येत नाही, हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय 49, 28 आणि 45 असे 4 पर्याय आहेत. आता पहा इकडे, सरासरी वेग कसा काढतात? तर सरासरी वेग असा काढतात, पहा, सरासरी वेग कसा काढतात? तर एकूण अंतर भागिले एकूण वेळ असं काढतात. म्हणजे सरासरी वेग काढताना वेगांची बेरीज करून त्याला किती वेगा केल्यात त्याने भागत नाहीत. तर कसं अंतर काढतात? सरासरी वेग कसा काढतात? तर एकूण अंतर किती पार केले आणि एकूण किती वेळ केलाय, अंतराची बेरीज करून आपण त्या दोन्ही भागलं असतं. पण कधी जर ते ठराविक म्हणजे त्याचा ताशी किलोमीटर वेग दिला असता फिक्स कायमचा, तर ते असतं. पण इथं तसं नाही. तर 35 किलोमीटर वेग हा त्याचा जाताना आहे आणि येताना त्याचा वेग आहे 63 आहे आणि आपल्याला त्यांचा सरासरी वेग काढायचा आहे. आता एकूण अंतर भागिले एकूण वेळ हे आपल्याला काढायचं आहे. कसं काढायचं ते पहा इकडे. ए ते बी हे अंतर आपल्याला माहित नाही, पण ते अंतर फिक्स आहे आणि माघारी येताना फिक्स आहे. मग आपण असं म्हणूया, ए ते बी हे अंतर एक्स किलोमीटर मानू. म्हणून जाताना लागलेला वेळ किती होणार आहे? वेळ कसा आपण काढतो? अंतर भागिले वेग. त्याला जाताना किती वेग झाला? x भागिले 35. जाताना त्याचा किती वेग आहे? 35 आहे. जाताना वेग 35 असल्यामुळे त्याला जाताना लागलेला वेळ किती आहे? 1/35 आहे. आणि परतीचा प्रवास करताना लागलेला वेळ पहा, परतीचा प्रवास केलाय त्याने माघारी आलाय. मग परतीचा प्रवास करताना ते अंतर तेच आहे, फक्त वेगामध्ये फरक आहे. तो वेग किती आहे? 63 आहे. हा वेळ कसा आहे? हा जाताना वेळ, हा येताना वेळ. वेग अंतर फिक्स आहे, वेग वेगवेगळा आहे, त्यामुळे वेळ पण हा आपोआप वेगवेगळा येणार आहे. मग एकूण वेळ आपण काढू आता. एकूण वेळ किती बघा बरे, 1/35 अधिक 1/63. पहा, त्याचा एकूण वेळ किती लागला बघा. 1/35 हा एक वेळ आणि 1/63 हा एक वेळ लागलेला आहे. आता याचा छेद भिन्न आहे, अंश समान असून काय उपयोग नाही. छेद जर समान असेल ना तर आपण अंशाची बेरीज करतो, छेद याचा मांडतो. पण आता कसं येतं, छेद भिन्न आहे. मग आपण तिरपा गुणाकार केला पाहिजे. 63 गुणिले x 63x अधिक 35x भागिले ह्या दोघांचा गुणाकार. 35 त्रिक 105, 7/10, 35 100, 210 आणि परत 10 मिळाले 220 आले. म्हणजे 63 आणि 35 गुणा केला. 35 त्रिक 105, 7/10, 35 210, 7/10 2205 आलं. पहा आता ह्यांची बेरीज करू आपण. 63 आणि 35 ह्यांची बेरीज 6 आणि 3 9, 5 आणि 3 8, 98x भागिले 2205. याला आपण संक्षिप्त रूप देऊया होत असेल तर. 98 ला आणि 2205 ला आपण संक्षिप्त रूप देऊ. आता हे 35 आहेत, म्हणजे हे 7च्या आणि 3च्या पाड्यामध्ये, हे पण 7च्या आणि 3च्या पाड्यात असणार आहे ही संख्या. म्हणजे बघा,
7 बघा लावू, 7 त्रिक 21, 1 उरला, 7 एके 7, 3 उरले, 7 पाचा 35 बघा, 7 त्रिक 21, 1 उरला, 7 एके 7, 3 उरले, 7 पाचा 35, 7 एके 6, 2 उरले, 7 चौक 28. परत 7 ने मध्ये होतो का बघू आपण हा. 7 चौक 3 उरतात, हाय भाग. 7 चौक 28, 3 उरले, 7 पाचा 35, 7 चौक 28, 3 उरले, 7 पाचा 35, 7 दुने 14, 2/45 म्हणजे 2x भागिले 45. हा काय आलेला आहे, एकूण वेळ आलेला आहे, एकूण वेळ. आता जायचं आणि यायचं एकूण अंतर किती होणार बघा बरे मग. एकूण अंतर जाताना x किलोमीटर आणि येताना पण x आहे, मग x अधिक x होणार. x अधिक x म्हणजे अंतर आलं 2x किलोमीटर. हे काय आलं, अंतर आलं. एकूण अंतर आपल्याला माहित झालं, एकूण वेळ माहित झाला, म्हणून आपण म्हणायचं सरासरी वेग. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागिले एकूण वेळ. एकूण वेळ बरोबर 2x भागिले मुख्य भागिले बरं का हे 2x. 2x छेद 45. 2x छेद 45. आपल्याला माहिती आहे भागिले म्हणजे काय असतं, उलटून गुणिले, म्हणजे 45 छेद 2x. 2x निघून गेले, उत्तर काय आलं 45. त्यांचा सरासरी वेग किती आलेला आहे, 45 किलोमीटर हा आलेला आहे. त्यामुळे जरी अंतर दिलं नसलं तर जाताना याचं अंतर सेमच आहे, त्यामुळे आपण त्याचा वापर करून उत्तर काढू शकतो. उत्तर आले त्याचा सरासरी वेग होता 45 किलोमीटर होता ताशी वेग. मग ह्या गणितामध्ये कोणीही सहज असं केलं असतं, या दोघांची बेरीज केली असती दोन वेगांची आणि त्याचे निम्म केलं असतं. तसं नाही ते. तर वेग ते हे काढताना सरासरी वेग काढताना त्यांनी पार केलं एकूण अंतर काढतात आणि लागलेला एकूण वेळ काढतात, असं काढतात. एकूण अंतर किती आहे आणि एकूण वेळ किती आहे त्याप्रमाणे तो सरासरी वेग काढतात. सरासरी वेग काढताना वेगांची सरासरी करत नाहीत, तर त्यांना जो वेळ लागलेला आहे तो वेळ आणि त्यांचं एकूण अंतर किती आहे त्याप्रमाणे सरासरी काढतात. एकूण अंतर भागिले एकूण वेळ ही त्याची सरासरी असते. उत्तर आले 45.